आता 243W नुसार 12वं परिशिष्ट आहे जे 74व्या घटनादुरुस्तीने टाकलंय, जिथं नगरपालिकांचे 18 कार्य दिलेले आहेत. 18 पैकी तर 7 कार्य मी महत्वाची तुम्हाला दिलेली आहेत, तेवढीच करून ठेवा. आर्थिक आणि सामाजिक विकासाचं नियोजन, रस्ते आणि पूल, अग्निशमन सेवा, नागरी वनीकरण आणि पर्यावरणाचं जतन, अपंग मतिमंद व्यक्तीसहित समाजातील दुर्बल घटकांचे हितांचं रक्षण, दफन व दहनभूमी, विद्युत दाहिनी, जन्म मृत्यूंची नोंदणी आणि जीवन विषयक आकडेवारी एवढं करून ठेवा. हे 12व्या परिशिष्टामध्ये येतं. ही कार्य नगरपालिकांना लागू होतात. 18 पैकी इथं महत्वाची 7 दिलेत. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो नागरिकत्वावरती सलगच प्रश्न चाललाय. कळतंय? मागं नागरिकत्व चर्चेमध्ये होतं राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वाच्या अनुषंगानं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रश्न विचारला. आता पुन्हा एकदा नागरिकत्व चर्चेत आहे. नागरिकत्व कायद्यामध्ये तुम्ही बदल केलेला आहे. त्यानंतर एक ब्रिटिश शिक्षण तज्ञ निताशा कौल यांचं तुम्ही ओसीए नागरिकत्व काढून घेतलेलं आहे. ओसीए 2005 ला आपण योजना सुरू केली ती, 2015 ला ती पीआयओ सोबत पुन्हा मर्ज करून टाकण्यात आलेली आहेत. ह्या ओसीएला मित्रांनो, जर तुमच्याकडे ओसीए कार्ड 5 वर्ष ओसीए कार्ड असेल, जर 5 वर्षापासून ओसीए कार्ड असेल आणि जर तुम्ही 1 वर्ष भारतामध्ये जर अर्ज करण्याच्या अगोदर निवासी असाल तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी भारताचं नागरिकत्व मिळतं. लक्षात ठेवा मित्रांनो, 1 वर्षाचा वास्तव्य असलं तर. कळतंय मी काय म्हणतो ते? तर ह्या ओसीएच्या अनुषंगाने सुद्धा काही मुद्दे चर्चेमध्ये आहेत. पुन्हा एकदा नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये पूर्व परीक्षेला परत प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता राज्यसेवेला तर सलगच मागची 2 वर्ष नागरिकत्वावरती प्रश्न आहेत. त्यामुळे नागरिकत्वाच्या अनुषंगाने महत्वाची गोष्टी लक्षात ठेवा. सध्या राहुल गांधींच्या अनुषंगाने 2025 पासून दुहेरी मुद्दा चर्चेमध्ये आहे की त्यांनी ब्रिटनचं नागरिकत्व घेतलंय का काय, तर असा एक मुद्दा चर्चेत आहे. त्यामुळे अमेरिका, फिनलँड, अल्बेनिया, इस्रायल असतील, पाकिस्तान असतील अशा देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व मान्य आहे. पण भारतामध्ये सिंगल सिटिझनशिप आहे, एकेरी नागरिकत्व आहे. ती तरतूद भारताने ब्रिटन या देशाकडून घेतलेली आहे. कळतंय? मग नागरिकत्व कायदा 1955 आहे. त्याच्यातले प्राप्तीचे 5 मार्ग, जन्म, भविष्य नोंदणी, स्वीकृती, प्रदेश अंमलीकरण, समाप्तीचे 3 मार्ग असतील. कळतंय? तर या अनुषंगाने परत एकदा जर प्रश्न सेट झाला तर प्रश्न बनू शकतो. मित्रांनो, नागरिकत्व सुद्धा मुद्दा चर्चेमध्ये आहे. कलम 263 आंतरराज्य परिषदा. मला सांगा, आंतरराज्य परिषदेची स्थापना कोण करतं? तुम्हाला ऑप्शन देऊ. संसद, केंद्र सरकार, राष्ट्रपती. कोण स्थापन करतं? संसद, राष्ट्रपती, केंद्र सरकार. हे बघा, राज्यसेवेला प्रश्न आलाय. संसद, राष्ट्रपती, केंद्र शासन. राष्ट्रपती. आंतरराज्यीय परिषदेचा स्थापना करण्याचा अधिकार आर्टिकल 263 नुसार राष्ट्रपतीचा आहे. नीट ऐका. 262 नुसार ऐका, 262 नुसार लवाद कायदा करण्याचा अधिकार संसदेचा आहे. लवादाची स्थापना करण्याचा अधिकार केंद्र शासनाचा आहे. नाही कळालं ना? लक्ष नाही ना तुझं? मग अरे लेझर सारखं लक्ष असलं पाहिजे. डोक्याच्या वरून झालं ना? ओके, इकडे बघा. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा, आंतरराज्यीय परिषद कोण स्थापन करतं? राष्ट्रपती. ओके. लवादाचा कायदा कोण करतं? लवादाची स्थापना कोण करतं? ओके. आंतरराज्यीय परिषद 263 कलमामध्ये असते. देशासाठी एकच असते, देशासाठी एकच असते. राज्यामधले वाद बाहेर काढायचे, त्याच्यावर चर्चा करायची, त्याच्यावर राज्यांना सल्ला द्यायचा, हे काम ती करते. ह्याचा अध्यक्ष कोण असतो? प्राईम मिनिस्टर. सदस्य कोण असतात? सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री. कळतंय का? अजून पीएम कडे नॉमिनेट केलेले 6 कॅबिनेट मंत्री. त्यानंतर राष्ट्रपती राजवटी केलेल्या राज्याचे सदस्य, कायमस्वरूपी आमंत्रित सदस्य म्हणून 10 केंद्रीय मंत्री. तुम्हाला कधी प्रश्न आला नाही, पण कव्हर करा, काय अडचण नाही. आता पुढं क्रिटिकल इव्हॅल्युएशन. क्रिटिकल एकदा प्रश्न आला, हे केसीवेअरचं वाक्य परीक्षेला विचारलं बघा, एकदाच. नंतर आला नाही. केसीवेअरचं एकच वाक्य परीक्षेला विचारलं, बरोबर आहे की नाही? नंतर हे मेन्सला येत आहे सारखं जोडायला वाला वगैरे. या के संतानम घटनेचा एकात्मिकतेकडे झुकाव, ऍपल बायाची फेडरल, वाटाघाटी संघराज्य, प्रबळ केंद्रीय प्रवृत्ती, ऑस्टिन सकारात्मक संघराज्य, भारताचे हे सगळं बघून ठेवा. भारताची प्रणाली एकमद्वितीय आहे वगैरे सगळं बघून ठेवा. क्रिटिकल इव्हॅल्युएशन वरती त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातोय. कुठे परीक्षेला प्रश्न विचारला जातोय? क्रिटिकल इव्हॅल्युएशन वरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातोय. हे नीट लक्षात ठेवा. सरकार बदललं, यांनी राजीनामा दिला पाहिजे.
नाहीतर असाही तुम्हाला हाकलूनच देणार आहे. सन्मानाने निघा. साधी गोष्ट आहे ना. पगार वेतनपती इथं कोण ठरवतंय? हा, राष्ट्रपती बरं का. नाहीतर इथं संसद होईल, इथं राज्यपाल ठरवतात. हे नीट लक्षात ठेवा. संकेत आहे का तुमच्यात? कोण संकेत? सरकार बदलल्यास तू राजीनामा दिला पाहिजे. ज्याच्यामध्ये लोकलेखा, लोक अंदाज आणि उपक्रम समिती 1921, 1964. पण मित्रांनो हिची पुनर्रचना झाली 1950 ला. सदस्य प्रेरणा 1919 चा कायदा. प्रेरणा जॉन मताई. इथं कृष्ण मेनन समिती. ओके. सदस्य 22, 30, 22. किती पॅटर्न? 15 लोकसभेचे, 7 राज्यसभेचे. इथं सर्व लोकसभेतले. इथं 15 लोकसभा, 7 राज्यसभा. जुनी पण दिली बघा. परीक्षेला विचारले नाही जाणार, पण जुनी बघा. सदस्य प्रत्येक वर्षी निवडले जातात. सदस्याचा कार्यकाळ 1 वर्ष आहे. मंत्र्यांना सदस्य होता येत नाही. इथं फोकस करा. लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातला असावा. विरोधी पक्ष नेता नाही, विरोधी पक्षातला असावा असा 67 पासून संकेत आहे. इथं अध्यक्ष हा सरकारी पक्षातलाच असावा आणि इथं अध्यक्ष हा लोकसभेतलाच असावा. नीट फोकस करायचं. मेंढ्यामस. आता ही प्रोहिबिशन सर्शर आहे. तुम्हाला सांगतो आता प्रोहिबिशन काय असतं. ही कनिष्ठ व्यवस्था आहे. समजा एक व्यक्ती आहे, एक व्यक्तीचा खटला डिस्ट्रिक्ट कोर्टात सुरू आहे, पण त्या ज्या कारणासाठी तो खटला सुरू आहे त्या अधिकार क्षेत्रच डिस्ट्रिक्ट कोर्टाला नाही आणि तरी मी तिथं खटला चालतोय. थांबवणं गरजेचं आहे ना. हायकोर्टाकडे अर्ज करायचा. कशासाठी? प्रोहिबिशनसाठी. थांबवा. टू बी फॉरबिड, मनाई करणं. अधिकार क्षेत्राच्या बाहेरचे खटले चालवण्यासाठी डिस्ट्रिक्ट कोर्टाला किंवा कनिष्ठ न्यायालयाला मनाई करणं. कर्नाटकचा खटला जर महाराष्ट्राच्या हायकोर्टात चालत असेल तर सुप्रीम कोर्टात अपील केलं जाईल. थांबवा. साधी गोष्ट आहे की नाही. मनाई करणं अशी गोष्ट आहे. पण ती वकील त्याच्या लक्षातच आलं नाही. आता निकाल दिल्यावर लक्षात आलं. मग आता थांबवून उपयोग आहे का? आता ऍक्शन. जर खटला अंतिम टप्प्यात असेल तर खटला काढून घ्या. निकाल दिला असेल तर बाद ठरवा. सरशोर आहे. दाव्याच्या सुरुवातीला प्रोहिबिशन, दाव्याच्या अंतिम टप्प्यात किंवा निकाल दिल्यावर सरशोर आहे. आता तुम्हाला माहिती आहे का तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या गाडीवर मॅजिस्ट्रेट असतं. तहसीलदारच्या गाडीवर दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी. आपल्या महाराष्ट्रामध्ये उपजिल्हाधिकाऱ्याला प्रांत म्हणतात. त्यांना सिव्हिल पॉवर आहेत. IAS ला सिव्हिल पॉवर आहेत. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतात. कळतं मी काम ते. यांच्याकडून सुद्धा कधी कधी चुकीचे डिसिजन जाऊ शकतात ना. नाही जाणार 100%. मग ह्यांचे जर चुकीचे निर्णय गेले तर ह्यांना थांबवायला नको, ह्यांचे निर्णय रद्द करायला नको. मग त्यांच्या विरोधात प्रोहिबिशन लावायची कसं शिवर आहे. आता अधिकाऱ्याचं काम तर आपल्याला थांबवता येणार नाही, म्हणजे प्रोहिबिशन तर आपल्याला लावता येणार नाही. पण त्यांनी जर चुकीचे जजमेंट दिले तर त्यांचे जजमेंट आपण कॅन्सल करून घेऊ शकतो सुप्रीम कोर्टाकडून, हायकोर्टाकडून. त्याला काय म्हणतो आपण? सरशोर आहे. 1991 ला सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिला. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात तुम्हाला सरशिराईसाठी न्यायालयाकडे अर्ज करता येतो. म्हणजे सरशिराई तुम्हाला न्यायिक अधिकारी प्लस प्रशासकीय अधिकारी दोघांच्याही विरोधात वापरता येते. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात तुम्हाला 2 रिट्स आहेत. मॅन्डेमस आहे का? आहे. सरशिराई आहे का? आहे. हेबियस कॉर्पस आहे का? आहे. क्यू वॉरंटो आहे का? आहे. ही सल्लागार समिती कोणाची आहे? BN रावची आहे. कोणाची आहे? BN रावची आहे. आता या 22 समित्या सल्लागार समिती आहे ना, BN राव वाली सल्लागार समितीला आपला अहवाल देणार होत्या. या 22 समित्या कोणाला अहवाल देणार होत्या? सल्लागार समितीला अहवाल देणार होत्या. सल्लागार समिती त्याच्यावर काम करणार होती. सल्लागार समितीने या अहवालाचा अभ्यास केला, जगातल्या वेगळ्या राज्यघटनांचा अभ्यास केला, 243 कलमाचा पहिला कच्चा मसुदा तयार केला. कुणी? या सल्लागार समितीने. ज्याचे अध्यक्ष कोण होते? BN राव. ही 22च्या बाहेर होती. आता काय झालं? तुम्हाला कंबाईनला मागच्या इथं प्रश्न विचारला, या सल्लागार समितीनं या संविधान सभेला आपला अहवाल कधी दिला? हा तुमचा प्रश्न आहे. इथून अहवाल कधी आला हा तुमचा प्रश्न. मागचा कंबाईन बघा तुम्ही, ऑक्टोबर 1947 लेटेस्ट कंबाईनचा प्रश्न आहे.
कंबाईन बदलायला लागली तेव्हाच कळालं. आता आता या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी या 22 पैकी एक समिती, मुख्य समिती, मसुदा समिती, 29 ऑगस्ट 1947 पहिली बैठक, 30 ऑगस्ट 1947 अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सदस्य बाबासाहेब सोडून 6. त्याग कलम 148 बाबासाहेब आंबेडकर म्हणले ज्या घटनेत इतर तरतुदी आहेत तसा त्याग आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. नियुक्ती राष्ट्रपती करतात, बरोबर की नाही? 6 वर्ष 65 वर्ष. ओके, आता बघा नकाराधिकार क्षेत्र म्हणजे काय? संसदेची विधेयक जेव्हा राष्ट्रपतीकडे जातात किंवा राज्यपालाकडे जातात, राष्ट्रपतीकडे किती पर्याय असतात रे? राष्ट्रपतीकडे किती पर्याय असतात? 3. राज्यपालाकडे किती पर्याय असतात? 4 पर्याय असतात. मला सांगा, संमती देणं याच्याकडे याच्याकडे, बरोबर आहे? राखून ठेवणं याच्याकडे याच्याकडे, पुनर्विचार याच्याकडे याच्याकडे, आणि राष्ट्रपतींची संमती याच्याकडे 201 मिळतोय, याच्याकडे हा अधिकार आहे, बरोबर का? पटलं? राखून ठेवणं म्हणजेच काय करणं? राखून ठेवणं म्हणजेच काय ठेवलं? नकाराधिकार वापरणं ना. राखून ठेवलंय म्हणजेच काय रे? संमती न देणं. संमती देणं याच्यात 2 गोष्टी येऊ शकतात. संमती न देता तसंच राखून ठेवायचंय, मग राष्ट्रपती काय करू शकतात? ते विधेयक संपुष्टात आणू शकतात किंवा तसंच पडून ठेवू शकतात. 2 गोष्टी, विधेयक संपुष्टात आणणं किंवा विधेयक तसंच पडून देणं. विधेयक संपुष्टात आणणं म्हणजेच ऍब्सोल्यूट व्हेटो पॉवर, लक्षात येतंय का? आणि विधेयक तसंच पडून देणं म्हणजे पॉकेट. आणि हे काय रे? पॉकेट व्हेटो, विधेयक तसंच पडू देणं. आणि विधेयक पुनरुच्चार पाठवणं म्हणजेच सस्पेन्सिव्ह व्हेटो. आठवलं का? राष्ट्रपती किंवा राज्यपालांना 3 प्रकारचे व्हेटो पॉवर आहेत. सस्पेन्सिव्ह व्हेटो वापरून ते विधेयक पुनर्विचार पाठवतात, मात्र पुनर्विचार करून विधेयक आल्यानंतर त्यांना संमतीच द्यावी लागते, कारण एकदाच ती लोक विधेयक पुनर्विचार पाठवू शकतात. दुसरा ऍब्सोल्यूट व्हेटो म्हणजे काय? विधेयक रद्द करणं, संपुष्टात आणणं, ऍब्सोल्यूट व्हेटो. पॉकेट व्हेटो, विधेयक कोणती कृती न करता तशीच पडून ठेवणं. क्लिअर झालं? ओके, मला सांगा आतापर्यंत ऍब्सोल्यूट व्हेटो कितीदा वापरला गेलाय? 349. भाषेसाठी कायदा करण्याची प्रक्रिया पण ही सुरुवातीच्या 15 वर्षासाठीच होती. हा, लक्षात ठेवा. 350 तक्रारी द्यायच्या तुम्हाला विविध यंत्रणाच्या बाबतीत, त्या अधिकृत भाषेतच असाव्या असं काही बंधन नाही, कुठल्याही भाषेत असतील. 350 हे प्राथमिक स्तरावर शिक्षण कसं दिलं पाहिजे? मातृभाषेतून दिलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि 350 बी सरकार वगैरे सांगितलं होतं ना, भाषिक अल्पसंख्याक आयुक्त पद ऍक्टिव्ह करा, ते हे. ओके, आणि 351 हिंदी भाषेच्या विकासासाठी स्पेशल निर्देशक दिलेत 351 कलमामध्ये. ही 2 कलम जे आहेत ना, 7वी अमेंडमेंट 1956 आलेत. कळतंय? 8वी अनुसूची मूळ भाषा किती होत्या? 14. सध्या किती भाषा आहेत? 22. वाढले किती? 8. 3 पैकी कुठल्या मार्गाने बनवलाय? पहिल्या मार्गाने बनवला. पहिला मार्ग कुठला आहे? सिंपल मेजॉरिटीचा आहे. पहिला मार्ग कुठला आहे? सिंपल मेजॉरिटीचा आहे. हे लक्षात ठेवा. कळतंय? हे लक्षात ठेवा, हे विचारलं जाईल. बघा, नवीन राज्याची स्थापना वगैरे, नवीन राज्याची निर्मिती, सध्या नावात बदल, सीमात बदल, हे करून ठेवा. ओके, इथं बघा कलम 171 विधान परिषद निर्माण करणं, नष्ट करणं. कलम 2 असेल, परिशिष्ट 2 असेल, परिशिष्ट 3 असेल, परिशिष्ट 5 असेल, परिशिष्ट 6 असेल, परिशिष्ट 7 तिकडं अर्ध्या राज्याचं साधं बहुमतासोबत, कारण परिशिष्ट 7 मध्ये राज्याचे अधिकार आहेत ना. हा, हे लक्षात ठेवा. संसदेची गणपूर्ती, नीट बघ सगळं, वेतन भत्ते, प्रक्रिया नियम वगैरे वगैरे वगैरे, इंग्रजीचा भाषेचा वापर, हे बघ न्यायाधीशांची संख्या वाढवायची आहे, कार्यकक्षा वाढवायची आहे, अधिकार क्षेत्र कमी करायचंय, ते बघ तिकडे अधिकार क्षेत्र कमी करायचंय इकडं. चांगल्या गोष्टी करण्यासाठी अवघड असेल का प्रक्रिया? चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रक्रिया अवघड असेल का सोपी असेल?
सोपी असेल ना, का तिथे अवघड करता? संख्या वाढवायची, चांगलं का वाईट? अधिकार क्षेत्र वाढवायचं, चांगलं का वाईट? मग सिंपल मेजॉरिटी ना. हे झालं. हे बघ इथं अधिकृत भाषेचा वापर, ह्या नागरिकत्वामध्ये बदल, हा निवडणुका, मतात परिसीमन. परिसीमन तू म्हणशील सर काल परिसीमन केलं, घटना दुरुस्ती विधेयक मोदींनी का आणलं? ते फक्त परिसीमन नव्हतं, जागा वाढवायच्या होत्या. केंद्र शासित प्रदेश, परिशिष्ट 5, परिशिष्ट 6. ओके. हा आता हे हे इथं 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 मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व, आणि जे इथं आणि इथं येत नाही ते इथं. इथं बघ, जिथं जिथं इथं तुला प्रत्येक गोष्टीत राज्य दिसतील, इथं प्रत्येक गोष्टी तुला राज्य दिसतील. आता दुसरं क्षमादान, कलम 72 आणि कलम 161. मला सांगा, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या क्षमादानाच्या अधिकारात काय फरक आहे? 2. एक, मृत्यूदंडाचा. मृत्यूदंड, एमराइट, मृत्यूदंडाची शिक्षा माफ करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपाल काहीच करू शकत नाहीत? करू शकतात ना, रिफ्राय करू शकतात. रिफ्राय करणं म्हणजे तात्पुरतं तहकूब करणं. कम्युटेशन करू शकतात. कम्युटेशन म्हणजे शिक्षेचं स्वरूप बदलणं. पण फाशी शिक्षा माफ करायची ओन अँड ओनली लष्करी बाबतीत माफ करायचे ओन अँड ओनली. बाकी दोघांकडे सेम पॉवर आहेत. कळतं मी काय म्हणतो ते? बर, दयेचा अर्ज करणाऱ्याला मौखिक सुनावणीचा अधिकार आहे का? बरोबर आहे की नाही? राष्ट्रपती किंवा राज्यपाल पुरावे नव्याने तपासू शकतात का? न्यायालयापेक्षा वेगळं मत मांडू शकतात का? सामान्य परिस्थितीमध्ये दोघांच्या अधिकाराचं न्यायालयीन पुनर्वलोकन होऊ शकतं का? नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये होऊ शकतं. निर्णय अतार्किक असेल, भेदभावपूर्ण असेल. दोघांचा हा अधिकार सोविक अधिकार आहे का? नाही. तो त्यांना सरकारच्या सल्ल्यानेच वापरायचा आहे. दोघांचा हा अधिकार न्यायिक आहे का कार्यकारी आहे? दोघांचा हा अधिकार न्यायिक आहे का कार्यकारी आहे? अधिकाराचं स्वरूप न्यायिक आहे का कार्यकारी आहे? कार्यकारी आहे बरं का, न्यायिक नाही. कारण तो त्यांना कार्यकारी मंडळाच्या सल्ल्याने वापरावा लागतो. न्यायालयासारखा आहे पण तो न्यायालयापासून वेगळा आहे. असा तो एक्झिक्युटिव्ह अधिकार आहे. दोघांचाही हा अधिकार एक्झिक्युटिव्ह अधिकार आहे. दोघांनाही हा अधिकार कसा वापरावा यासाठी सुप्रीम कोर्टाला मार्गदर्शक सूचना घालून द्यायची गरज नाही. आणि आता पुढे घे अभिजात भाषा. सध्या किती अभिजात भाषा आहेत? 11. मूळ 8, मूळ 6 आणि आता 2024 ला 5 आलेत.